friends, in this video I am going to discuss the importance of marketing. The concept of marketing existed even in ancient times, but as a discipline of management, its origin is a recent one. With the development of new methods of production after industrial revolution and with the growing competition in the post-World War era and the recent process of globalization, marketing is considered as most important function among the other functions of business. It is obvious that the success of production, finance, human resource development and other functions of modern business depend upon successful performance of marketing function. The importance of marketing in the present days can be described as under. Importance of marketing to business firm. यामध्ये विद्यार्थी मित्र हो, विपणन जे आहे ते वेगवेगळ्या घटकांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. मग बिझनेस फर्म असेल, सोसायटी असेल, कस्टमर्स असतील, या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून विपणनाला महत्त्वाचं स्थान आहे. यामध्ये पहिला जो भाग आहे की इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग टू द बिझनेस फर्म, याचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. यामध्ये पहिला आपण इम्पॉर्टन्स सांगू शकतो बिझनेस फर्मच्या दृष्टिकोनातून, मार्केटिंग इन्क्रीजेस टर्नओव्हर अँड प्रॉफिट. म्हणजे केवळ मार्केटिंगमुळं काय होऊ शकतं, टर्नओव्हर आणि प्रॉफिट जो आहे बिझनेसचा तो वाढू शकतो. द मेजर कन्सर्न ऑफ द टॉप मॅनेजमेंट ऑफ एव्हरी बिझनेस फर्म इज टू इन्क्रीज द टर्नओव्हर, improve the market share and enhance the return on investment in business. Efficient marketing function enables the top management to fulfill these opportunities. म्हणजे कोणताही जो व्यवसाय केलेला असतो तो कशासाठी केलेला असतो, तर त्याचा हेतू काय असतो की टर्नओव्हर वाढला पाहिजे, मार्केट शेअर वाढलं पाहिजे, प्रॉफिट वाढला पाहिजे. आणि यासाठी प्रयत्न कोण करत असतात, टॉप लेवल मॅनेजमेंट जे आहे ते प्रयत्न करत असतं. त्यांचा एकच हेतू असतो की टर्नओव्हर वाढायला पाहिजे, त्यानंतर मार्केट शेअर इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, वाढलं पाहिजे, त्यानंतर एकंदरीत गुंतवणूक जी बिझनेसमध्ये केलेली आहे त्याच्यावरचा रिटर्न वाढला पाहिजे. आता हे सगळं कधी शक्य होणार आहे, एफिशियंट मार्केटिंग फंक्शन एनेबल्स द टॉप मॅनेजमेंट टू फुलफिल दिस रिस्पॉन्सिबिलिटीज. केवळ मार्केटिंगमुळं हे जे काही सर्व उद्दिष्ट टॉप मॅनेजमेंटने समोर ठेवलेली असतात ते साध्य होऊ शकतं. त्यानंतर दुसरा पॉईंट आपण यामध्ये सांगू शकतो, एक्सपान्शन ऑफ मार्केट्स. म्हणजे एफिशियंट मार्केटिंग कन्वर्ट्स द लॅटेंट डिमांड इनटू इफेक्टिव्ह डिमांड. इट ट्रायज टू अंडरस्टँड कंझ्युमर नीड्स अँड बिहेवियर and improves its products and policies to suit the requirements of customers. As a result, there is intensive and extensive coverage of market and expansion of markets from local to national level functions. म्हणजे मार्केटचा बाजारपेठेचा विस्तार करणं हा व्यवसायाचा काय असतो, उद्देश असतो. त्या उद्देशाने व्यवसाय काम करत असतो. मग मार्केटिंगमुळे कसं काय शक्य होतं, तर मार्केटिंगमध्ये कंझ्युमरच्या नीड्स, कंझ्युमरचे बिहेवियर समजावून घेतलं जातं आणि त्या पद्धतीनं फंक्शनिंग केलं जातं. त्यामुळं मार्केट डेव्हलप होतं आणि त्याचा फायदा बिझनेस फर्मला होतो. त्यानंतर तिसरं फंक्शन आपण यामध्ये बिझनेस फर्मच्या दृष्टिकोनातून म्हणजे महत्त्व सांगू शकतो. काय महत्त्व आहे बिझनेस फर्मला, तर अचिव्हमेंट ऑफ बिझनेस गोल्स. केवळ मार्केटिंगमुळे जी काही बिझनेसची गोल्स आहेत ती अचीव करू शकतो. बाकी कोणत्याही फंक्शनमुळं बिझनेस गोल्स अचीव होत नाहीत. मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट अँड वेल्थ थ्रू इन्क्रीज्ड टर्नओव्हर, एक्सपान्शन ऑफ मार्केट, मॅक्झिमायझेशन ऑफ कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन एक्सेट्रा आर द गोल्स ऑफ बिझनेस. म्हणजे बिझनेसचे गोल्स नेमके असतात काय, तर वेल्थ मॅक्झिमाइज करणं असेल, प्रॉफिट मॅक्झिमाइज करणं असेल, विक्री वाढवणं असेल, त्यानंतर विस्तारीकरण असेल,
ह्या कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन देणं असेल, ही काही उद्दिष्ट आपण या ठिकाणी बघतोय. अशी वेगवेगळी उद्दिष्ट असतात, गोल्स असतात व्यवसायाची, आणि ते फक्त पूर्ण कोण करू शकतं? विपणन करू शकतं. म्हणून विपणनाला म्हणजेच मार्केटिंगला फार महत्त्वाचं स्थान बिझनेस फर्मच्या दृष्टिकोनातून आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पॉईंट या ठिकाणी सांगू शकतो व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा, सक्सेस इन कॉम्पिटिशन. For the success in the cutthroat global competition in the modern market, it becomes essential for the business to perform its marketing activities in the most efficient and scientific manner. There is need of analyzing marketing opportunities, conducting research to select target markets, adopt proper marketing strategies, and planning, ऑर्गनायझिंग ॲज वेल ॲज कंट्रोलिंग ऑफ मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज. आता जर कॉम्पिटिशनमध्ये यश मिळवायचं असेल, म्हणजे सध्या आपण ग्लोबल कॉम्पिटिशनच्या युगामध्ये वावरतो, यामध्ये जर सक्सेस मिळवायचं असेल तर महत्त्वाचं काय असतं याच्यामध्ये? तर मार्केटिंगच्या ज्या ॲक्टिव्हिटी आपण फंक्शन्स बघताना बघितलेत, ट्रान्सपोर्टेशन असेल, वेअरहाऊसिंग असेल, वेगवेगळे आपण फंक्शन्स बघितलेत, ते सगळे एफिशियंट आणि सायंटिफिक मॅनरमध्ये जर झाल्या तरच कॉम्पिटिशनमध्ये टिकणं बिझनेस फर्मला शक्य होतं. आणि त्या सायंटिफिक आणि एफिशियंट मॅनरने करण्यासाठी म्हणून मार्केटिंग रिसर्च करणं फार महत्त्वाचं असतं. त्यानंतर टार्गेट मार्केट ठरवणं, प्रॉपर मार्केटिंग स्ट्रॅटेजीज ठरवणं, त्याचं प्लॅन करणं, ऑर्गनायझिंग करणं, हा सगळा भाग फार महत्त्वाचा असतो. ह्या ॲक्टिव्हिटीज फार महत्त्वाच्या असतात, तेव्हाच व्यवसाय कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकतो. 5वा पॉईंट आहे एन्हान्समेंट ऑफ गुडविल. व्यवसायाचं जे गुडविल आहे ते फक्त वाढवण्यास मदत कोण करू शकतं? मार्केटिंग करू शकतं. व्यवसायाचं नाव जे आहे बाजारपेठेमध्ये, त्यानंतर कंझ्युमर्समध्ये, हे कोण वाढवण्याला मदत करतं? विपणन करत असतं. एफिशियंट मार्केटिंग एनेबल्स द बिझनेस टू आयडेंटिफाय अँड केटर द नीड्स ऑफ इट्स कस्टमर्स. इट डज द extensive coverage of markets and enhance the goodwill of business and develops customer loyalty. म्हणजे कस्टमरची जी काही निष्ठा असेल, ग्राहकांची निष्ठा जी असेल, ती वाढवण्यासाठी सुद्धा मार्केटिंग काम करत असतं. कारण मार्केटिंग ग्राहकांचं समाधान हा उद्देश समोर ठेवून काम करत असतं. त्यामुळे लॉयल्टी वाढण्यासुद्धा या ठिकाणी मदत होते. त्यानंतरचा पॉईंट आपण या ठिकाणी सांगू शकतो की स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट. परफॉर्मन्स ऑफ मार्केटिंग फंक्शन enables the business to analyze market conditions, adopt proper marketing strategies and policies. त्यानंतर ब्रॉडनिंग कंझ्युमर बेस, एस्टॅब्लिशिंग ॲज वेल ॲज डेव्हलपिंग बिझनेस. तर ह्या सर्व गोष्टींमुळं काय होतं? बिझनेस स्थिर स्थावर होऊ शकतो, स्थिरावतो. आता स्थिरावतो म्हणजे एक स्थिर उत्पन्न व्यवसाय मिळवू शकतो, एक स्थिर प्रकारचा सेल असेल, एक स्थिर प्रकारचे म्हणजे नंबर ऑफ कंझ्युमर्स असतील किंवा नंबर ऑफ क्वांटिटीज सेल जो आहे तो, त्यामध्ये एक स्थिरता व्यवसायाला मिळू शकते. आणि त्या स्थिरतेमुळं व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारचे आणखीन डिसिजन घेऊ शकतो. म्हणजे डायव्हर्सिफिकेशन असेल, यासारखे वेगवेगळे डिसिजन त्याच्यावरती बेस्ड असतात, त्यामुळे तो घेऊ शकतो. त्यानंतरचा पॉईंट आपण बघतोय प्रोव्हिजन ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन. रिसर्च फंक्शन ऑफ मार्केटिंग प्रोव्हाइड्स व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस ट्रेंड्स इन द मार्केट अँड बिझनेस एन्व्हायरमेंट. म्हणजे बिझनेसला सगळे फंक्शन्स करत असताना, म्हणजे प्रोडक्शनपासून ते अगदी परचेस, फायनान्स, HR पासून वेगवेगळे फंक्शन्स करत असताना, त्या संदर्भातला योग्य डिसिजन घेत असताना मार्केटची इन्फॉर्मेशन फार महत्त्वाची असते. मार्केटच्या इन्फॉर्मेशनशिवाय कोणत्याही डिपार्टमेंटमधला निर्णय जो आहे तो चुकीचा होऊ शकतो. म्हणून इतकी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन ती असते मार्केटिंगमधले, म्हणजे मार्केटची इन्फॉर्मेशन. आणि ती इन्फॉर्मेशन देण्याचं किंवा मिळवण्याचं काम कोण करतो? तर फक्त मार्केटिंग विभाग करत असतो.
त्यांच्याकडे जो काही डेटा मिळतो त्यांना कंझ्युमरकडून रिटेलरकडे येत असेल, रिटेलरकडून डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडे येत असेल किंवा होलसेलरकडून तो येत असेल, म्हणजे हे कस्टमरच्या अगदी जवळ असतात, त्यामुळे संपर्कात असतात. म्हणून तिथून मिळणारा डाटा जो असतो, इन्फॉर्मेशन जी असते, त्याच्यावर आधारित जर निर्णय घेतला तर खरोखर व्यवसायाला यश मिळू शकते. इतकं महत्त्वाचं स्थान मार्केटिंगला आहे. त्यानंतर आहे प्रोडक्शन इन अँटिसिपेशन ऑफ डिमांड. बिफोर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन द प्रोडक्शन वॉज डन बाय रुरल आर्टिझन्स ऑन स्मॉल स्केल ॲज पर द ऑर्डर्स फ्रॉम द कस्टमर्स. However, with the advancement of the technology after industrial revolution, the huge production is done in large factories in anticipation of demand. To clear up this production and to keep the wheels of industry rotating, modern business should be backed up by efficient marketing wing. यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, तर औद्योगिक क्रांतीपूर्वी काय होत होतं की जे प्रोडक्शन आहे ते कधी व्हायचं, तर मागणी केल्यानंतर व्हायचं. एखादी ऑर्डर आली की उत्पादक उत्पादन करायचा. बाजारपेठा अगदी स्थानिक पातळीवरती, म्हणजे बार्टर सिस्टीमच्या वेळेचा आपण विचार करू, स्थानिक पातळीवर होत्या, मागेल तसं ते तयार करून देत होत्या. म्हणजे बार्टर नंतरचा हा भाग झाला. बार्टरमध्ये कसं एका बदल्यात म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू देऊन घेत होते. तेव्हा पण म्हणजे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन पूर्वी कसं होतं की मागणी आली की उत्पादन व्हायचं आणि त्यानंतर त्या मागणीची पूर्तता केली जायची. पण इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशननंतर कारखानदारीचा उदय जेव्हा झाला तेव्हा कारखान्यामध्ये मोठी गुंतवणूक व्हायला लागली. त्यानंतर मशिनरीद्वारे उत्पादन व्हायला लागलं. त्या मशिनरीमधली गुंतवणूक, कारखान्यासाठीची गुंतवणूक, असं एकंदरीत मोठी गुंतवणूक त्याच्यामध्ये केली जाऊ लागली आणि मशिनरीद्वारे उत्पादन घेतल्यामुळं मागणीचा न विचार करता आधीच उत्पादन घेतलं जाऊ लागलं. मग आता हे जे उत्पादन आहे की ज्याला मागणीच नाही आहे पण तयार करून ठेवलेलं आहे, ते खपवण्यासाठी, त्याच्यासाठी मागणी निर्माण करण्यासाठी म्हणून मार्केटिंगला अत्यंत महत्त्वाचं स्थान हे निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. अन्यतः जर मार्केटिंगचं काम व्यवस्थित झालं नाही तर मागणी नसतानाच जे उत्पादन करून ठेवलेलं आहे ते वेस्ट जाऊ शकतं आणि त्याचं काय करणार आहोत हा प्रश्न व्यवसायाला निर्माण होऊ शकतो. ते खपू केव्हा शकतं, जे मागणीपूर्व उत्पादन तयार केलेलं आहे ते केवळ आणि केवळ मार्केटिंग फंक्शनमुळं खपू शकतं. इतकं महत्त्वाचं स्थान व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विपणनाला आहे. नंतरचा पॉईंट आहे प्रोडक्शन इन अँटिसिपेशन ऑफ डिमांड. म्हणजे हा भाग आपण बघितलेला आहे. यानंतर फॅसिलिटेट्स लार्ज स्केल प्रोडक्शन. Revolution in technology has enabled the large scale production of various goods and services by modern business houses. Efficient marketing facilitates such large scale production, creating, maintaining and expanding market demand for it. Such large scale production brings several economies to business. तर आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की फॅसिलिटेट्स लार्ज स्केल प्रोडक्शन म्हटलेलं आहे. म्हणजे व्यवसायानं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलंच पाहिजे, कारण त्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळं आपण वस्तूची जी काही कॉस्ट आहे ती रिड्यूस करू शकतो. अशा वेगवेगळे गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर हे करण्यासाठी फॅसिलिटेट कोण मदत करतं, तर मार्केटिंग मदत करतं. कारण मार्केटिंग मागणी नसलेल्या वस्तूला मागणी निर्माण करू शकतं. इतकी ताकद त्या मार्केटिंगमध्ये आहे. ती मागणी आहे तिथं त्याच पातळीपर्यंत टिकवण्याचं कामसुद्धा केवळ मार्केटिंग करू शकतं. आहे ती मागणी त्याच्यामध्ये भर टाकण्याचं काम हे मार्केटिंग करू शकतं. इतकी ताकद त्या विपणनामध्ये आहे. साधं उदाहरण घ्या, जाहिरातीद्वारे ज्याला मागणी नाही त्याला मागणी आपण निर्माण करू शकतो, ते मेंटेन करू शकतो आणि एक्सपांड जरी करायचं असेल तरी करू शकतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये आहेत.
त्यामुळं आपण म्हणतो की फॅसिलिटेट्स लार्ज स्केल प्रोडक्शन. त्यामध्ये दुसरा पार्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग टू कस्टमर्स. आता ह्या विपणन जे फंक्शन आहे ते कोण करत असतं? व्यवसाय करत असतं. लक्षात घ्या, आपण पहिल्या भागामध्ये बघितलेलं आहे की मार्केटिंग विभाग आणि वेगवेगळे विभाग, मार्केटिंगचं काम कसं चालतं आणि मार्केटिंग विभाग पूर्ण विभागांना कसं डायरेक्शन करत असतो, हा भाग आपण बघितलेला आहे. म्हणजे हे काम कोणाचं आहे? तर व्यवसायाचं आहे. पण याचा फायदा होतो कुणाला? हे कुणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे? तर कस्टमरच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यातला पहिला पॉईंट आहे प्रोव्हिजन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. तर लक्षात घ्या, मार्केटिंग ब्रिंग्स न्यू व्हरायटीज ऑफ युजफुल अँड क्वालिटी गुड्स अँड सर्व्हिसेस टू द customers scattered over wide geographical area. Consumers can enjoy different goods and services produced across the world or different parts of his own country. तर लक्षात घ्या, मार्केटिंगमुळं न्यू व्हरायटी ऑफ युजफुल अँड क्वालिटी गुड्स अँड सर्व्हिसेस, म्हणजे अगदी व्हरायटी कंझ्युमरला या मार्केटिंगमुळं उपलब्ध होतात. व्हरायटी म्हणजे व्हरायटी असेल तर त्यामधून सिलेक्ट करणं कंझ्युमरला अगदी सोपं जातं. व्हरायटी अवेलेबल आणि तो त्याच्या आवडीप्रमाणे त्यातून तो घेऊ शकतो. आणि हा जो कंझ्युमर आहे तो एका ठिकाणी कुठेतरी वसलेला आहे का? नाही, तर तो अगदी कंझ्युमर स्कॅटर्ड ओव्हर वाईड जिओग्राफिकल एरिया म्हटलेला आहे. म्हणजे जिओग्राफिकल एरिया जर आपण विचारात घेतला तर तो कंझ्युमर तुमच्या लक्षात येईल की भौगोलिक म्हणजे कोणकोणत्या ठिकाणी, तो कुठेही असला, म्हणजे ग्रामीण असला किंवा एखाद्या डोंगराळ भागात कुठेही तो असेल तर त्या ठिकाणी मार्केटिंग वस्तू म्हणजे प्लेस डिस्ट्रीब्युशन आणि प्लेस युटिलिटी आणि टाईम युटिलिटी जेव्हा मार्केटिंगमध्ये विचार होतो तेव्हा त्या कंझ्युमरच्या हातात त्याला पाहिजे त्यावेळेला वस्तू कशी मिळेल हा विचार केला जातो. म्हणून मार्केटिंगला कंझ्युमरच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे. दुसरं आहे वाईड रेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. मार्केटिंगमुळं वाईड रेंज ऑफ गुड्स देणं व्यवसायाला शक्य होतं. अ वेल डेव्हलप्ड मार्केटिंग सिस्टीम मेक्स डिफरंट व्हरायटी ऑफ ईच काइंड ऑफ कमॉडिटीज ऑर सर्व्हिसेस. कंझ्युमर कॅन हॅव अ चॉईस फ्रॉम द वाईड रेंज. त्याला एक म्हणजे रेंजच मिळते, व्हरायटी गुड्स त्याच्यासमोर येऊ शकतात, त्यातून तो सिलेक्ट करू शकतो. मग त्याच्यामध्ये डिफरंट साईज असतात, कलर्स असतात, त्यामधून कुठल्या साईजचा आपल्याला आवडेल ती साईज किंवा कलर असतील, आपल्या आवडीचे कलर कस्टमर हा निवडू शकतो. आता यामध्ये एक उदाहरण घेऊया आपण. समजा कारचं उदाहरण घेऊया आपण. कार ऑफ डिफरंट मॉडेल्स आर अवेलेबल फ्रॉम कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज सच ॲज मारुती 800, ऑल्टो, वॅगनार, जेन, ओमनी, सुजुकी, सँट्रोजिंग, होंडा सिटी, स्कॉर्पिओ, टाटा सफारी, इंडिका, असे काही, ऑडी असेल, अशा काही व्हरायटी अवेलेबल आहेत. इन द सेम वे इतक्या व्हरायटीमधून कंझ्युमर त्याच्या उत्पन्नाप्रमाणे तो अगदी उच्च उत्पन्न गटातला आहे की कमी उत्पन्न गटातला आहे. आता कमी उत्पन्न गटातला असेल तर तो टाटा नॅनो निवडू शकतो. अगदी उच्च उत्पन्न गटातला आहे तर जी काही मी आता उदाहरणं सांगितली यामधून तो निवडू शकतो. म्हणजे वाईड रेंज ऑफ गुड्स, वाईड रेंज ऑफ कार्स आर अवेलेबल बिफोर द कंझ्युमर्स. त्यामुळं त्याला विपणनामुळे फायदा होतो. त्यानंतर म्हणू शकतो आपण कंटिन्युअस, ॲडिक्वेट अँड टाईमली सप्लाय. केवळ मार्केटिंगमुळं काय होतं की सप्लाय जो आहे, गुड्स जे आहेत त्या कंटिन्युअसली सातत्यानं ॲडिक्वेट पाहिजे त्या प्रमाणात आणि टाईमली सप्लाय म्हणजे वेळेमध्ये कंझ्युमरला मिळू शकतात. म्हणजे असं होत नाही की मार्केटमध्ये एकदा ते प्रोडक्ट अवेलेबल आहे आणि नेक्स्ट टाईम त्याचा सप्लाय होतच नाही आणि ते मिळत नाही, मार्केटमध्ये अवेलेबलच होत नाही. म्हणजे कंटिन्युअस सप्लाय नाही. कंटिन्युअस सप्लाय नाही तर त्याचा किमतीवर परिणाम होतो आणि तो फेस कुणाला करावा लागतो? शेवटी कस्टमरला फेस करावा लागतो, कंझ्युमरला फेस करावा लागतो. म्हणून कंटिन्युअस, ॲडिक्वेट, पुरेशा प्रमाणात आणि योग्य वेळेला, पाहिजे त्याच वेळेला
ह्या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ग्राहकाच्या दृष्टिकोनातून आहेत आणि त्या फक्त कुणामुळं हे सगळं शक्य होणार आहे? मार्केटिंगमुळं शक्य होतं. कारण मार्केटिंगचं कामच आहे की कंटिन्युअस, ॲडिक्वेट आणि टाईमली सप्लाय करणं. त्यानंतरचा भाग आहे क्वालिटी गुड्स ॲट लो प्राईस. म्हणजे डेव्हलपमेंट इन मार्केटिंग रिझल्ट्स इन कॉम्पिटिशन. ईच फर्म ट्रायज टू आयडेंटिफाय the exact need of consumers and fulfill them through the supply of quality goods at competitive price. म्हणजे क्वालिटी गुड्स, मग तर कंझ्युमर एक्सपेक्टेशन हीच असते की गुड्स मात्र क्वालिटेटिव्ह पाहिजेत आणि दुसरा भाग काय पाहिजेत की लो प्राईस पाहिजेत. ॲक्च्युली लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा आपण क्वालिटी म्हणतो तेव्हा त्याला बिझनेस फर्मला किंमत मोजावी लागते, कॉस्ट त्याच्यासाठी मोजावी लागत असते. म्हणजे क्वालिटी म्हटलं की जादा किंमत असं होतं. पण कंझ्युमर काय म्हणतो? क्वालिटी पाहिजे पण कमी किमतीमध्ये पाहिजे. पण हे बिझनेस फर्मला ह्या कंझ्युमरच्या ह्या अपेक्षा पूर्ण करणं मार्केटिंगच्या या कामामुळं शक्य होतं. हा कंझ्युमरच्या दृष्टिकोनातून सुद्धा फायदा आहे. त्यानंतर इम्प्रूव्हमेंट इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. हा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा अर्थ आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलेला आहे की क्वालिटी आणि क्वांटिटी जी काही गुड्स आणि सर्व्हिसेस कस्टमर किंवा कंझ्युमर जे काही कन्झम्पशन घेत असतो त्याच्यावरती त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे अवलंबून असतं. आणि मार्केटिंग काय करतं? मार्केटिंग इज द क्रिएशन अँड डिलिव्हरी ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग टू सोसायटी. म्हणजे मार्केटिंगचं कामच आहे की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, राहणीमान हे त्याला म्हणजे त्याचं कसं वाढेल हे बघणं हे मार्केटिंगचं कामच आहे. त्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे तो म्हणजे कंझ्युमर एज्युकेशन. मार्केटिंग प्रोव्हाइड्स युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट द फीचर्स, युटिलिटी, इन्स्ट्रक्शन फॉर यूज, रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू कंझ्युमर्स. म्हणजे विपणन ग्राहकांना एक प्रकारचं शिक्षणच देत असतं. आता कोणत्या प्रकारचं शिक्षण देत असतं? तर वस्तूची काय वैशिष्ट्ये आहेत, त्याचा वापर कसा करावा, त्यानंतर ते रिपेअर आणि मेंटेनन्स कशा पद्धतीनं, त्याचे सर्व्हिस सेंटर्स कुठे आहेत, काय, हे सगळं त्याच्यामध्ये माहिती देण्याचं काम मार्केटिंगमध्ये केलं जात असतं. त्यामुळे एका अर्थी ग्राहक शिक्षणच या विपणनामधून दिलं जातं. इतकं महत्त्वाचं स्थान ह्या विपणनाला आहे. त्यानंतर विपणनाचं महत्त्व अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा आहे. फक्त व्यवसायाला नाही, फक्त ग्राहकाला नाही, तर अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुद्धा विपणनाला महत्त्वाचं आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट म्हणजे काय? तर क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट. मार्केटिंग जनरेट्स गेनफुल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. इफेक्टिव्ह अँड कंटिन्युअस एम्प्लॉयमेंट इन द प्रोडक्शन ऑफ गुड्स डिपेंड्स अपॉन इक्वली कंटिन्युअस मार्केटिंग ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे एकतर बिझनेस फर्म ही यशस्वी होऊ शकते विपणनाच्या कार्यक्षम कार्यामुळे. त्यामुळं त्या व्यवसायातून निर्माण होणारा जो काही रोजगार आहे तो सुद्धा या इकॉनॉमीमध्ये रोजगार निर्मितीमध्ये भर टाकणारा असतो. म्हणजे हा झाला डायरेक्ट एम्प्लॉयमेंट. आणि दुसरा भाग आपण यामध्ये असं सांगू शकतो की त्यामुळं आपण बघितलेलं आहे की फिजिकल डिस्ट्रीब्युशन ज्या वेळेला की ट्रान्सपोर्टेशन असेल, वेअर हाऊसिंग असेल, ॲड मेकिंग असेल, अशा हजारो गोष्टींमध्ये इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अशा दोन्ही प्रकारचा एम्प्लॉयमेंट जनरेट करण्याचं काम कोण करत असतं? हे म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यासाठी मदत करण्याचं काम विपणन करत असतं. अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्मिती ही त्यामुळेच होऊ शकते. म्हणून महत्त्वाचं स्थान विपणनाला दिलेलं आहे. दुसरा पॉईंट याच्यामध्ये आपण सांगू शकतो की स्टिम्युलेशन ऑफ प्रोडक्शन. तर मार्केटिंग कन्वर्ट्स द लॅटेंट डिमांड इनटू इफेक्टिव्ह डिमांड अँड प्रोड्युसेस व्हरायटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू फुलफिल द ग्रोईंग डिमांड. म्हणजे ज्या कस्टमरची मागणी नाही आहे पण त्याच्या मनामध्ये एक इच्छा जागृत करणं आणि त्या इच्छेला त्या मागणीपर्यंत घेऊन जाण्यासाठी सुद्धा कन्वर्ट करणं. म्हणजे त्याची इच्छा फक्त सुप्त राहू द्यायची नाही आहे, तर तो वस्तूची मागणीच कशी करेल इथंपर्यंत त्याला घेऊन येण्याचं काम कोण करत असतं? मार्केटिंग करत असतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की दिस
stimulates the production and accelerates the capital formation in the economy. आणि त्याच्यामुळं कॅपिटल फॉर्मेशनला, प्रोडक्शनला मदत ही होत असते. इतकं महत्त्वाचं स्थान विपणनाला आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आहे तो म्हणजे रिडक्शन इन कॉस्ट. डेव्हलपमेंट इन मार्केटिंग लीड्स टू एक्सपान्शन ऑफ मार्केट्स अँड लार्ज स्केल प्रोडक्शन. दोन गोष्टी विपणनामुळं शक्य होतात. म्हणजे एक्सपान्शन होतं व्यवसायाचं, व्यवसायाचं विस्तारीकरण होऊ शकतं, मार्केट वाढू शकतं आणि त्यामुळं लार्ज स्केल प्रोडक्शन घेणं शक्य होतं. आणि जिथं लार्ज स्केल प्रोडक्शन आहे, मोठ्या प्रमाणामध्ये जिथं उत्पादन आहे, तिथे निश्चितच कॉस्ट जी आहे प्रोडक्शनची ती कमी होऊ शकते. त्यानंतर डिस्ट्रीब्युशनची सुद्धा कॉस्ट कमी होऊ शकते आणि त्यामुळं ही कॉस्ट कमी झाली की ॲटोमॅटिकली प्राईसवरती त्याचा इम्पॅक्ट होतो आणि कमी किमतीमध्ये, रिडक्शन इन कॉस्ट, कमी किमतीमध्ये उत्पादन खर्च कमी झाल्यामुळं कमी किमतीमध्ये ग्राहकांना त्या वस्तू देणं शक्य होतं. त्यानंतर चौथा पॉईंट याच्यामध्ये महत्त्वाचा आपण बघतो आहे इम्प्रूव्हमेंट इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर देशामध्ये राहणाऱ्या लोकांचं राहणीमान जे आहे ते सुधारलेलं असलं पाहिजे. इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये व्हायला हवी. आता ही कशामुळे होऊ शकते? राहणीमान कधी सुधारू शकतं? तर रोजगार वाढायला पाहिजे, गरिबी दूर व्हायला पाहिजे, गरिबी निर्मूलन व्हायला पाहिजेत, लोकांचं कन्झम्पशन वाढायला पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी मदत कोणाची होते? तर विपणनाची होते. अशा पद्धतीनं काय होतं एकंदरीत की रोजगार वाढवणं, उत्पादन वाढवणं ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून काय होतं इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला विपणनाचा हातभार हा लागतो. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी विपणनाचं जे महत्त्व आहे ते व्यवसायाच्या दृष्टिकोनातून काय आहे, ग्राहकांच्या दृष्टिकोनातून काय आहे आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून म्हणजे अगदी देशाच्या दृष्टिकोनातून म्हणू आपण तर विपणनाचं महत्त्व आपण वेगवेगळ्या मुद्द्यांद्वारे समजावून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद.